नमस्कार, आस्वाद मनांच्यामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज गाईच्या दुधाच्या चिकापासून बनवलेलं हे खरवस आहे. म्हणजे गाईचं जे पहिलं दूध निघतं त्यातून बनवतात. तर हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल, जे की मी इथे 1 कप घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण साधं दूध घालणार आहोत. आपलं रेग्युलर गाईचंच दूध आहे. हे पण अर्धा कप एवढं घेतोय. जेवढा आपण चिक घेऊ त्याच्या निम्म घेतलं पाहिजे, जेणेकरून ते बाधणार नाही. त्याचबरोबर मी इथे अर्धा कप एवढा गूळ घेतलेला आहे, गूळ किसून घेतलेला आहे. आणि हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. सगळा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आणि ह्याचे बेनिफिट्स खूप चांगले असतात, की गाईचं जे चीक असतं म्हणजेच पहिला दूध जे असतं त्याचा खूप जास्त चांगला बेनिफिट असतो आपल्या शरीरासाठी. पण ते काहींना पचतं, काहींना नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये दूधही यूज करणार आहे. त्याचबरोबर मी इथे विलायची पावडर टाकलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे जायफळ, जर तुम्हाला आवडत असेल, कारण गूळ आहे तर जायफळ आणि टेस्ट खूप छान येते, ते कॉम्बिनेशन खूप छान आहे, म्हणून मी इथे जायफळ पण वापरलेलं आहे. तर मी इथं थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे, ते पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे. त्याचबरोबर मी इथे 2 ते 3 केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण हे सगळं दूध बनवतो त्यानंतर जो वरती आणि त्याचबरोबर केशरचा जो फ्लेवर आहे त्याचा कलर आणि टेक्स्चर खूप छान येतं केशरमुळे. त्यामुळे मी इथे टाकलेलं हे एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल आवडत किंवा नसेल अवेलेबल तर तुम्ही नाही जरी टाकलं तरी काही हरकत नाही. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण कुकरला लावणार आहोत. तर त्यामुळे मी इथं कुकरचं भांडं घेतलेलं आहे, जे की मी ग्रीस वगैरे काही केलेलं नाही आहे, तसंही तुम्ही यूज करू शकता. तर त्याच्यामध्ये मी हे पूर्ण सगळं ट्रान्सफर करून घेते. चहा गाळणीने जर तुम्हाला वाटत असेल की त्यात काही खडे आहेत तर मग तुम्ही ते आधी घालून घेऊ शकता, सगळं आपण केशर वगैरे टाकण्याच्या आधी. त्याचबरोबर हे सगळं गाळून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण कुकरला लावणार आहे. तर मी इथे स्टँड लावून घेते कुकरचं आणि ह्याच्या आपण 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे. त्याचबरोबर जर आपण आपल्या चॅनलवरती आस्वाद मनांच्यामध्ये जर का आपण नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या अशा नवनवीन व्हिडिओजसाठी नक्कीच फॉलो करू शकता. आपलं इंस्टाग्राम पेज पण आहे तिथे. तर इथे मी कुकरला लावून घेते आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे आपण याच्यात. जर का कोणाला पेशी वगैरे कमी जर झाला तर आपण तिथे चिकापासून खरवस जो बनवलेला असतो, जो ओरिजिनल असतो, तर तो यूज करतो. तुम्हाला माहितीच असेल. तर तशा पद्धतीने आणि असे बरेचसे जे गुण असतात ते की गाईच्या पहिल्या दुधामध्ये असतात. तर त्यामुळे आणि इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी सुद्धा आपण यूज करू शकतो. लहान मुलांना आपण देऊ शकतो. बर्फीसारखं म्हणा, मुलांना आवडतं ते, तर त्याच्यासाठी जेवढं दूध देऊ तेवढं चांगलं असतं. तर त्याच्याबरोबर चीकसुद्धा चांगला असतो, म्हणून मग आपण हे ऑप्शन म्हणून देऊ शकतो लहान मुलांना. तुम्ही बघू शकता जे केशर काड्यात त्या आपल्यावरती तरंगलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्याचा जो कलर आहे तो पण एकदम सुंदर आलेला आहे. हे मी काढून घेते आणि त्यानंतर आपण बघू शकता की त्याचं एकदम घट्ट असा हे तयार झालेला आहे. आपला जो चीक आहे तो एकदम परफेक्ट सेट झालेला आहे. तर तो मी याच्यातून सोडवून घेते आपल्या भांड्यातून. त्यानंतर याच्या आपल्या आवडीनुसार आपण वड्या पाडून घेऊ शकता. जसं तुम्हाला डायमंड शेपमध्ये हव्या असतील किंवा स्क्वेअरमध्ये, मी इथे स्क्वेअरमध्ये कट करून घेते. त्यानंतर आपल्याला आवडेल अशा पद्धतीने आपण ते सजवू शकता. आणि तसंसुद्धा जरी खाल्लं तुम्ही तरीसुद्धा, आणि हे 2 ते 3 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. पण तसं ठेवायला ते उरतच नाही, कारण तेवढं टेस्टी लागतं की ते लगेचच संपून जातं. लहान मुलांना खूप जास्त आवडतं, त्यामुळे ते लवकरच संपतं. पण जर संपलं तर तुम्ही नक्कीच ते ठेवू शकता. फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देऊ शकता. हे बघा, अशा आपल्या अप्रतिम आणि टेस्टी अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.